2025च्या मान्सून संदर्भात स्कायमेटचा अंदाज जाहीर। तर जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये देशात सरासरीच्या सुमारे 103% पावसाचा अंदाज। तर लीनाना आणि एल निनोचा हा प्रभाव कमीच होणार। यवतमाळमध्ये कृषी विभागाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर। आधारची माहिती चुकल्यामुळे 100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं नुकसान। आधार कार्ड क्रमांक चुकल्यामुळे अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित। नांदेडमध्ये पुन्हा जोरदार अवकाळी पाऊस। तर आज आणि उद्या नांदेडला येलो अलर्ट। अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। यवतमाळमध्ये काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यामुळे राळेगावात प्रमोद ओंकार शेतकऱ्याच्या केळी बागेचं मोठं नुकसान। नुकसानीचे पंचनामे करण्याचीही मागणी। जळगावच्या रावेरमध्ये गारपीट आणि पाऊस। तर केळी बागांना याचा तडाखा। मका केळी पिकांना फटका। 500 हेक्टरवर नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज। वाशिम जिल्ह्यामध्ये शिधापत्रिकांची तपासणी सुरू। तर रेशन कार्ड धारकांना वास्तव्याचा पुरावा, उत्पन्नाची माहिती सुद्धा तपासली जाणार। गोंदियाच्या मोरगाव अर्जुनीमध्ये इटिया डोहो या धरणाच्या कालव्यामध्ये शेतकरी वाहून गेला। धरण प्रशासनानं धरणातनं पाण्याचा प्रवाह बंद न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता रोष। धरणाच्या दरवाजावर शेतकऱ्यांचा ठिय्या। उरणमध्ये पिरवाडी समुद्रात अडकलेल्या 4 पर्यटकांना वाचवण्यात यश। पर्यटकांना सागर रक्षक दलाच्या मदतनीसांनी वाचवलं। समुद्र किनाऱ्यापासून 300 मीटर अंतराच्या खडकावर अडकले होते पर्यटक। नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार। शेतकऱ्यांचा जमीन सीमांकनाला विरोध। 15 तारखेला महामार्ग प्रशासनाकडून मालेगाव तालुक्यामध्ये पोलीस बंदोबस्तात जमिनीचं सीमांकन घेणार। ठाणे महापालिकेची बेकायदा इमारतींवर तोडक कारवाई। तर सावरकर नगर लोकमान्य टिळक प्रभागातील 7 मजली इमारतीवर कारवाई। मुंब्रा दिवा भागामध्ये देखील कारवाई सुरू। चंद्रपूरमधील कार्यकारी अभियंता हर्ष बोहरेच्या घरी आढळली 8 लाखांची रोकड। न्यायालयाकडून हर्ष बोहरे आणि इतर 2 कर्मचाऱ्यांना पोलीस कोठडी। हर्ष बोहरेच्या घरातील रक्कम एसीबीकडून जप्त। माजी नगरसेवक संजय घाडी आणि संजना घाडींचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। सिंधुदुर्गातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश। लोकाधिकार समितीचे राज्याध्यक्ष करंदीकरांचा भाजपात प्रवेश। पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाची चौकशी समिती तपास करणार। दीनानाथ रुग्णालय, सूर्या रुग्णालय आणि मणिपाल रुग्णालयामध्ये देण्यात आलेल्या उपचारांची चौकशी समितीकडून केली जाणार। मंगेशकर रुग्णालयातील प्रसूती तज्ञ डॉक्टर घैसास यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून चौकशी। त्यापूर्वी उद्यापर्यंत घैसास यांना स्पष्टीकरण देण्यासंदर्भात परिषदेकडून नोटीस। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची आत्महत्या। आरोपी विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या। तळोजा जेलमध्ये पहाटेच्या सुमारास टॉवेलनं गळफास घेतल्याची माहिती। पंजाबमध्ये भाजप नेत्याच्या घरावर हातबॉम्ब फेकणारा आरोपी झिशान अख्तरच्या संपर्कात। झिशान अख्तरनंच बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचला होता। झिशान अख्तर सध्या फरार। तर अझरबैजान किंवा युरोपातनं काम करत असल्याचाही संशय पंजाब पोलिसांच्या तपासात माहिती समोर। सिंहगडावर परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल। पुणे ग्रामीण पोलिसांकडून टवाळखोर तरुणांचा शोध। तर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल। परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणाऱ्या तरुणाचा माफीनामा। गुन्हा दाखल झाल्यानंतर तरुणांचा माफीनामा, व्हिडिओही समोर। नंदुरबारच्या केलापाणी गावाला रस्ता नसल्यामुळे जोळीतनं उपचारासाठी तरुणीचा जीवघेणा प्रवास। जोळीच्या साह्यानं तरुणीला उपचारासाठी नेण्याची वेळ। आदिवासी भागामध्ये समस्यांचा पाढा कधी संपणार, गावकऱ्यांचा सवाल। पुण्याच्या हडपसर भागामध्ये दहशत माजवणारा गुंड टिपू पठाणची पोलिसांकडून धिंड। तर टिपू पठाणवर महिलेची जमीन हडपल्याप्रकरणी दाखल झाला होता गुन्हा। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा 40शी पार। तापमानामुळे एप्रिलमध्येच आता 11 दिवसात उष्माघाताचे 34 रुग्ण। मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये उष्माघाताच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत घट। तर मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट। धरणांमध्ये केवळ 31% पाणीसाठा। मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। पुणे पालिका हद्दीत पाणी चोरीला आता चाप बसणार। तर टँकरच्या फेऱ्या तपासणीची जबाबदारी ही सहाय्यक आयुक्तांवर। अनेक भागांमध्ये टँकर पोहोचत नसल्यामुळे पालिका टँकरच्या फेऱ्यांची तपासणी केली जाणार। वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानामुळे भूजल पातळी खालावली। तर अनेक गावांमध्ये विहिरींच्या पाण्यात झपाट्यानं घट। जनावरं आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर। संगमनेर तालुक्यातील 13 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। तर 13 गावांना टँकरनं पाणी पुरवठा। उन्हाची तीव्रता आणखी वाढल्यास टँकरची संख्या सुद्धा वाढवावी लागणार।
नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात पाणीसाठा उपलब्ध, उन्हाळ्यापर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध। तर पेंच या धरणामध्ये 76.51% पाणीसाठा असल्याची माहिती। इतर धरणात सुद्धा पाणीसाठा उपलब्ध। गोंदियामध्ये पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होणार, सिंचन प्रकल्पात केवळ 35% इतकंच पाणीसाठा, तर मध्यम प्रकल्पामध्ये आता केवळ 44% पाणीसाठा शिल्लक। नंदुरबार जिल्ह्यात तापमानात काहीशी घट, नंदुरबारमध्ये 37°C इतकं तापमान, उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा। जालन्यामध्ये तापमानाचा पारा 42°वर, उन्हाच्या तीव्रतेचा सफरचंदाच्या बागेला फटका, खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत। सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये साई भक्तांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली, सकाळपासूनच साई संस्थांच्या दर्शन रांगा हाऊसफुल, तर दर्शनासाठी तब्बल 4 ते 5 तासांचा कालावधी लागतो। नवी मुंबईमध्ये सिडकोच्या घरांच्या किमतीत कमी कराव्यात यासाठी मनसेचं अनोखं चित्रप्रदर्शन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मुखवटे घालून प्रदर्शनाचं उद्घाटन। आमदार राणा जगजितसिंग पाटलांकडून येडेश्वरीच्या पालखीवर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी, लाखो भाविकांनी घेतलं येडेश्वरीच्या पालखीचं दर्शन। कांदलगावचं ग्रामदैवत श्री केदारेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये भाविकांची मोठी गर्दी, याचवेळी केदारेश्वर, विरलिंगेश्वर, केदारेश्वर महाराजांच्या भेटीचा सोहळा पार पडला। करमाळा तालुक्यातल्या पांगरे या ठिकाणी भैरवनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न, यात्रेनिमित्त केसाच्या शेंडीच्या साह्यानं 12 बैलगाड्या ओढण्याची परंपरा, तर करमाळा तालुक्यातल्या नागरिकांची या ठिकाणी मोठी गर्दी। नांदेडच्या डोणगावामध्ये कावड यात्रेचा उत्साह, तर यात्रेनिमित्त काठ्या कावडीची ही मिरवणूक काढली, हजारो महिला आणि पुरुष भाविक या यात्रेत सहभागी, यात्रेमध्ये वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। मनमाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची तयारी आता अंतिम टप्प्यात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आकर्षक सजावट, पुतळ्याला सांचीच्या स्तूपाच्या या प्रतिकृतीची आकर्षक सजावट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला मुंबईमध्ये जय भीम पदयात्रेचं आयोजन, पदयात्रेमध्ये रक्षा खडसेंसह मोठ्या प्रमाणात युवक आणि युवतींचा सहभाग। जालना जिल्ह्यातल्या सरपंच पदाच्या आरक्षणाची अधिसूचना जारी, तर 389 ग्रामपंचायतींवर महिला राज राहणार, जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू। नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून खासगी रुग्णालयांची अडवणूक, तर नोंदणी आणि परवाना नूतनीकरणासाठीच्या कामांमध्ये अडवणूक होत असल्याच्याही तक्रारी। नागपुरातल्या पाचपावली परिसरातील जुना उड्डाणपूल बुधवारपासून पडणार, उत्तर आणि मध्य नागपूरला जोडणारा हा एकमेव पूल, तर पाचपावनी या परिसरात नवीन उड्डाणपूल आता तयार होणार। जालन्यामध्ये शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तर 30 तारखेपर्यंत ई-केवायसी न केल्यास रेशन धान्य मिळणार नाही। सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातल्या नारूर गावाला पावसाळ्यामध्ये पुराचा धोका, तर गाव नदी तीरावर असल्यामुळे नदीला संरक्षण भिंत बांधण्यात यावी, गावकऱ्यांची मागणी। चंद्रपूरची जीवनवाहिनी इरई नदीचं पुनरुज्जीवन होणार, प्रशासन व्यापक अभियान राबवणार, 25 एप्रिलपासून अभियानाचा शुभारंभ। यवतमाळच्या महागावातील पोस्ट ऑफिसमध्ये 17 लाखांचा अपहार, डाक सहाय्यक विरोधात या ठिकाणी फिर्याद दाखल, तर नागरिकांच्या बचत खात्यातील पैशांमध्ये घोळ घातल्याचा प्रकार समोर। कल्याण डोंबिवलीमध्ये मोबाईल हिसकवणारा सराईत चोरटा पोलिसांच्या ताब्यात, सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी ठोकल्या बेड्या, तर आरोपीवर मोबाईल चोरीचे एकूण 6 आणि खुनाचा सुद्धा एक गुन्हा दाखल।